हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी कोमल ढोले आणि आज मी तुमच्यासोबत माझा यूट्यूबचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण 15 दिवसामध्ये मला खूप अनुभव आलेले आहे आणि जस्ट मी 333 सबस्क्रायबर्स जे आहे ते मी कंप्लीट केलेले आहे. आपलं चॅनल मोनेटाईज होण्यासाठी हे 1000 सबस्क्रायबर्स असणं हे मस्ट आहे. पण मी 15 दिवसामध्ये कंप्लीट केलेले आहे 333 सबस्क्रायबर जोडणं हे काही इझी काम नाही आहे. जोपर्यंत आपण व्हायरल होत नाही तोपर्यंत आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते वाढणारच नाही आहेत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला माहीतच आहे की सबस्क्रायबर जोडणं हे खूप कठीण काम आहे. नॉर्मली असं होतं की आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्यावरती व्ह्यू तर खूप येत आहे पण सबस्क्रायबर नाही आहे, कमेंट्स पण नाही आहे. म्हणजे जनरली असं होतंच की आपण एखादा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावर आपल्याला आलेले आहे 2K नाहीतर 3K असे व्ह्यूज आले, पण सबस्क्रायबर्स जे आहे ना ते 4 किंवा 5 असतात. म्हणजे म्हणायचं जर झालंच तर जर व्ह्यूज करणारे हे 90% असेल तर सबस्क्रायबर्स हे फक्त 10% असतात. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की सबस्क्राईब. सो मी पण तुम्हाला सबस्क्राईब करेल, नक्कीच करेल. प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्हाला पण माहिती आहे सबस्क्रायबर्स कंप्लीट करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि वॉच टाईम जो आहे तो जनरली होतोच. सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे किंवा कसे वाढतील हे पण आपल्यावरच डिपेंड करतं. कारण आपण व्हिडिओ जी आहे ती कोणत्या पद्धतीने अपलोड करतोय किंवा आपल्या व्हिडिओची क्वालिटी काय आहे आणि आपण व्हिडिओमध्ये शेअर काय करतोय हे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण सध्या ट्रेंडिंग जे चालू आहे ते जर आपण केलं तर जास्त व्ह्यूज येतात. किंवा मग आपण एखादी रील्स बनवली तर त्यावरती जे आपण सॉन्ग यूज करतोय ते सॉन्गसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. कारण ते सॉन्गसुद्धा असं यूज करायचं जे की ट्रेंडिंगला आहे तरच व्ह्यूज जास्त येतील. हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. आणि जर आपल्याला वॉच टाईम जर कंप्लीट करायचा असेल तर लॉंग व्हिडिओ जे असतात ते शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी आपल्याला शॉर्ट्स जे असतात ते अपलोड करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी. यूट्यूबवर आपण आज स्टार्ट केलं आणि आपण त्यामध्ये 1 महिन्यातच सक्सेस होऊ असं काहीही नसतं. त्यासाठी वर्षानुवर्ष पण घालावे लागतात. आणि जर आपली व्हिडिओमध्ये जर ट्रेंडिंग किंवा मग अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतील जे की लोकांना खूप गरजेचे आहे अशा जर आपण अपलोड करत गेलो तर आपल्याला पण कळून जातं की लोकांना आपल्याकडून नेमकं काय हवं आहे. सो त्या जर गोष्टी आपण जर नेहमी अपलोड करत राहिलो किंवा आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्याशी रिलेटेड जर प्रत्येक गोष्टी आपण करत राहिलो तर आपले जे व्हिडिओ आहेत ते लवकर व्हायरल होतात. आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा आपण जर काही महत्त्वाच्या ट्रिक्स असतील किंवा मग लाईफस्टाईलबद्दल रिलेटेड जर काही असेल किंवा मग सध्या भरपूर ट्रेंडिंगला जे काही आहेत गोष्टी त्याशी रिलेटेड जर आपण व्हिडिओ बनवले तर ते लवकर व्हायरल होतात किंवा त्यावरती व्ह्यूज आहेत ते जास्त यायला लागतात. पण जे व्ह्यूज आहेत ते आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज आहेत ते कंप्लीट करायला लागतात. आपले चॅनल आपल्याला मोनेटाईज करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे असतात 1K सबस्क्रायबर आणि 4000 हवर्स जे आहेत ते आपल्याला कंप्लीट करावे लागतात. आणि 4000 हवर्स जे आहेत ते आपल्याला लॉंग व्हिडिओ असतात त्याने भेटतात आणि जे व्ह्यूज आहेत ते शॉर्ट्सने भेटतात. सो मला असं वाटतं की जर आपल्याला लवकर आपलं चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्ही शॉर्ट्सपेक्षा लॉंग व्हिडिओ आहेत ते जर रोज अपलोड केले म्हणजे किंवा तुम्ही जसं ठरवलेलं आहे की 1 करा किंवा 2 करा, फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि व्हिडिओ जे आहे ते रोजची रोज रेग्युलरली जे आहे ते अपलोड करत जा जेणेकरून आपला वॉच टाईम पण वाढेल. आपल्याला आपलं चॅनल जर ग्रो करायचं असेल ना तर खरंच कन्सिस्टन्सी इज मस्ट, व्हेरी व्हेरी मस्ट. कारण कन्सिस्ट राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण यूट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं जर आपण व्हायरल झालो तर एका दिवसात होणार आणि नाही तर वर्षानुवर्ष जातील. पण जर आपल्याला जर कळलं की लोकांना आपल्याकडून काय हवं आहे, लोकांना आपल्याकडून म्हणजे कोणत्या व्हिडिओजला जास्त लाईक्स येतात किंवा जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करा किंवा गार्डनिंग करा किंवा मग किचन टिप्स करा किंवा मग अदर थिंग्स असतील ते शेअर करा. आणि जेव्हा आपल्याला कळेल की लोक आपले हे व्हिडिओ जास्त बघतायत तर मग त्याच्याशी रिलेटेड आपण व्हिडिओ जे आहे ते शेअर करू शकतो जेणेकरून आपल्याला समजेल की आपलं चॅनल कोणत्या टाईपचे व्हिडिओ शेअर केल्यास लवकर ग्रो करेल. हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत पण असंच काही झालं जेव्हा मी नवीन होते. म्हणजे आत्ता पण मी नवीनच आहे. पण जेव्हा मी स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायची तेव्हा मला जास्तीत जास्त 8, 10, 15 असे व्ह्यूज यायचे. पण आता जर मी एखादं व्हिडिओ शेअर करते, अपलोड करते तर तेव्हा मला अर्ध्या तासामध्ये 400 ते 500 जे व्ह्यूज आहेत ते येतातच, नॉर्मली येतातच. कारण
मला कळले की यूट्यूब आता म्हणजे केव्हा कोणत्या टाईमला मी माझा व्हिडिओ अपलोड केला तर तो जास्त लोक पाहतात, किंवा मग कसं असतं यूट्यूब जे आहे ना ते आपल्याला वॉच करत असतं. आपल्याला नाही माहिती की यूट्यूबला वॉच करणारं कोण आहे, पण यूट्यूब वॉच करणारं कोणीतरी असतंच, कारण त्यांना कळतंच की हे व्हिडिओ रेग्युलरली शेअर करताय किंवा मग नेहमी कन्सिस्टन्सी आहे यांच्यामध्ये. सो मग यूट्यूब पण आपल्याला एक्सपोज करतं आणि आपले जे व्हिडिओ आहे ना ते व्हायरल करायला सुरुवात करतं, जेणेकरून आपले व्ह्यूज पण वाढतात. त्यासाठी कन्सिस्टन्सी ही खूप मस्ट आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज कन्सिस्टन्सी द्या आणि कधी ना कधी तुमचं चॅनल ग्रो करणारच आहे. आणि सबस्क्रायबर्स जे आहे ना ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की सबस्क्राईब, जेणेकरून मी पण तुम्हाला सबस्क्राईब करेल. कारण खरंच सबस्क्रायबर एक खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या चॅनलवरती असं झालं आहे की व्ह्यू करणारे जर 100 असतील तर सबस्क्राईब करणारा फक्त एकच आहे. म्हणजे माझा वॉच टाईम जो आहे तो 15 दिवसामध्ये जेवढा हवा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्तच ग्रो झाला आहे, पण जे सबस्क्रायबर्स जे आहेत ना ते थोडेसे डाऊन आहे. आणि जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि माझं चॅनल पण नवीनच आहे, पण एक माझा अनुभव म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्ही पण नवीन असाल तर आय होप तुम्हाला मी ज्या गोष्टी शेअर केल्या आहेत त्या उपयोगी पडतील. सो थँक्यू सो मच. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.